कसं जाणार आहे 2026 कुंभ राशीच्या लोकांसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे नक्कीच थोडंसं आव्हानात्मक जाईल, थोडासा त्रास होईल, धैर्य ठेवावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल. कारण इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 7.5 सुरू आहे आणि 3ऱ्या टप्प्याची आहे. शनी जसा जसा राशीवर थांबतो, जसं जसं जुना म्हणजे अजून तुम्ही बघितलेलं आहे की अजून 2 वर्ष आहेत. त्यामुळे शनी इथे थोडासा त्रास नक्कीच देईल. त्यामुळे शिस्त तुम्हाला असायला हवी, हार्डवर्क करा, शांत आणि धैर्य ठेवून काम करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन की जॉबमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही बघाल की नक्कीच तुमचं प्रमोशन किंवा काही अडकलेली कामंही कंप्लीट होतील. पण त्याआधी तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, मन शांत ठेवून काम करावं लागेल. कामाचा ताण फार वाढेल. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं ऑफिस पॉलिटिक्समध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी तुमच्या कानावर येतील किंवा तुमच्याबद्दल काही लोक बोलतील. त्याचबरोबर तुमचं बॉसशी थोडंसं त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित त्याचे विचार पटणार नाहीत. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे शांत राहा, काम मन लावून करा, देवावर विश्वास ठेवा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण थोडंसं सुरुवातीला काहीतरी तुम्हाला थोडासा ऑफिसमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मन शांत ठेवून काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाईफ पार्टनर जो तुमचा आहे त्याच्याशी सुद्धा वाद होणार आहेत, काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीयेत. त्यामुळे थोडंसं शांत राहा. शांत राहिला तर नक्कीच तुमचे संबंध तुमच्या पार्टनरशी चांगले होतील. तो बिझनेस पार्टनर असतात तरी पण तिथे तुम्हाला हे लागू पडतं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन प्रकृतीची काळजी घ्या. तसं तर असं मेजर काही नाहीये, पण मी तुम्हाला सांगेन थोडेसे पोटाचे आजार दाखवत आहेत. त्यामुळे कुठे बाहेर खाताय किंवा काही जेवणामध्ये तुम्हाला फार नियंत्रण ठेवावं लागेल, याही गोष्टी आहेत. अभ्यासामध्ये स्पेशली मुलांना आळस येईल, कंटाळा येईल, काही गोष्टी ते दाखवत आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे, थोडंसं फोकस ठेवून काम करायचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण इथे तुम्हाला सांगेन की थोडंसं 7.5चा त्रास असल्या कारणामुळे शनी असल्या कारणामुळे कुंभराशीला थोडासा त्रास दाखवत आहेत. खर्च खूप होतील, पण त्यानंतर तुम्ही बघाल की वर्षाच्या शेवटीपर्यंत तुम्हाला कळेल की तुम्ही व्यवस्थित अशी गुंतवणूक जर केली तर नक्कीच चांगले अनुभव आणि चांगले येणारे दिवस तुमच्यासाठी चांगले असतील. आई वडिलांची धार्मिक यात्रा ही इथे दिसत आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी होतील. फक्त धैर्य ठेवा, कष्ट करा, उपाय जे सांगितले ते करा. उपाय जर नीट केलेत, शिस्तीने काम केलेत, हार्डवर्क केलं, शांत मन ठेवलं, चिडचिड कमी करा, आळस कमी करा, नक्की चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.